अनेक तीर्थयात्रा कर. दुसऱ्याच्या मरणाचं दुसऱ्याच्या दुःखाचं चिंतन करून ईश्वर प्राप्ती होत नाहीये. दुसऱ्याच्या भल्याचे चिंतन करण्यामुळे ईश्वराची प्राप्ती होते. परमेश्वराने दिलेल्या सुंदर शरीराला सुंदर ठेवल्यामुळं देवाची प्राप्ती होते. इकडे ध्यान द्या, इकडे ध्यान द्या. राजानो, हे दिलेले आहे ते ईश्वराच्या प्राप्तीसाठी परमेश्वरानं वरदान दिलेलं आहे. आणि हे वरदान ठेवतंय, टाकताय आणि त्याच्यावर भिका मागताय. गार डोंगराची हवा. हवा हवा खाण्यासाठी माणसं तिकडे येतात महाबळेश्वरला. आणि त्या हवेवर आम्ही पैसे कमवतोय. 4 हॉटेल टाकलीत आम्ही. आणि हे बाकी नुसतं मांड भरत बसल्यात आणि गाणी म्हणत बसल्यात आणि पूजा करत बसल्यात. अरे येड्यानो, महाराष्ट्राची माती काय शिकवते? मरण मारणं. माझ्या जवानांना जाऊन सांगा, तिथं सीमेवर उभे आहेत माझे फायटर सगळे सैनिक. हे अमावस्येच्या दिवशीच्या घरी सगळे आले. भया अमावस्या आज सीमेवर उभा राहाय नको, चला घरी आपली. आपलं काय होईल? हा कार्यक्रम आजचा संपन्न होऊ शकतो का? डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी माझे लाल त्या ठिकाणी उभे आहेत. या भारत भूमीचं रक्षण करण्यासाठी आज आपण आपल्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात सगळीकडे बघतो. एवढंच नाही, अंगात येणाऱ्या गोवा बाबांचा, चादरीतनं तेल घालणाऱ्या बाबांचा सुळसुळाट सुटलाय. करा गोळा त्या सगळ्या बाबांना एकत्र. करा त्या देवरुसनी सगळ्या गोळा एकत्र. साती असरा कणकाय नावलाय आखमाय भरडाय अंगात येणाऱ्या सगळ्या घ्या. त्या गाडीत भरा, टेम्पोत भरा, ट्रक मध्ये भरा, जाऊ द्या सीमारेषेवरती. त्यांना बोकडांचे ट्रक द्या, त्यांना टाचण्या द्या, उडीद द्या, लिंब द्या, अबीर द्या. चांगलं म्हणा, चांगलं उडूनच्या चढ्याचा चांगलं, दावजी बुवाचा चांगलं. करा करणी, करा मुठ मारा पाकिस्तानवर, भारत करून टाका बघू. ज्ञानेश्वर माऊली माझे म्हणतात, मंत्राची वरी मरे तरे वयाची का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे तरी निमका सेवावा. तैसा मनाचा मार्ग न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्षाचे आयता. श्रवणाची माझी शुद्ध श्रवण. दादा म्हणले ना, कोणाला कान लावून ऐकण्याची सवय पहिली सुटली गेली पाहिजे. श्रवण कशाचं पाहिजे? भगवंताचं. श्रवण कशाचं पाहिजे? भल्याचं, शुभचिंतनाचं, आपल्या हिताचं, आपल्या कल्याणाचं. आणि ते केल्यावर काय होतं? पाठ पहिला चोखलावा लागतो की नाही? पाठ जर चोखला नाही तर पाणी उलटून फुटतं. आज जीवन फुटलेलं आहे, आज जीवन तुंबलेलं आहे अनिष्ट विचाराने, घाणेरड्या विचाराने. म्हणून प्रवचन कीर्तन ऐकत असताना घाणेरडे विचार बाजूला टाकायचे. एकच विचार ठेवायचा, आज मी जे आलेले आहे ऐकायला, ते घरी घेऊन गेल्यानंतर माझ्या सासूचा मी रिस्पेक्ट करणार. सासूमुळं घरदार, सासूमुळं जागा जमीन, सासूमुळं मुंबईची खोली. मग सासूच्या डोक्यावर थोडी शिकाकाई टाकून जरा केसाचा गुत्ता काढते बरं का. संध्याकाळी थोडंसं पायाला तळव्यांना तेल लावते. आई लावतात का सासूनबाई तुमच्या? हा, उकळलेलं तेल टाकते, सावध राहा. आलं लक्षात? असं तेल लावून कोणी तुम्हाला ऐकणार नाहीये. मग सुख हे देण्यात आहे, बुवा बाबाकडे फिरून मागण्यात नाहीये. अहो वामनराव कोणी शोध लावला. आजपर्यंत मानवता सुखी का नाहीये? कारण आपण फक्त सुखाची अपेक्षा करतोय आणि देत मात्र काही नाहीये. मग एक्सपेक्टेशन मायनस ॲबिलिटी इज इक्वल टू स्ट्रेस. अपेक्षा मोठ्या, पूर्ण करण्याचं सामर्थ्य नाही, म्हणून माणूस स्ट्रेस मध्ये गेलाय आणि डोक्याला हात लावून बसला. देवाचा कोप झाला, चुलत्यांना बघवत नाही, कुणीतरी करणी केली. आणि आमचं सौंदर्य कुणाला बघवत नाही, आमच्या घरात मस आमची देखणी येते कुणाला बघवत नाही. आता ऐश्वर्या एवढी देखणी आहे, तिला किती बिबुव गळ्यात बांधाय पाहिजे? तिनं बाहेरच पडायला नको. तेवढी तर देखणी आपण नाही ना. नजर व्हायला लागली, मग काय करता त्याला? हा, बिबुव उकळवून त्याचा काळा डाग इकडून द्या, म्हणजे चेहरा पण सुजल चांगला. अरे हे नजर लागणं, कोणाला बघवत नाही म्हणणं, ह्या प्रकारामध्ये अरे समाजाला वेळच नाही. लोक काय म्हणतील त्यांना म्हणायला टाइमच नाही. तुम्हीच म्हणताय लोक काय म्हणतील, हे पण तुम्हीच म्हणल्यावर लोक काय म्हणतील त्यांना म्हणू दे ना. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम आहे काही ना. आपलं काम आहे फक्त सद्गुरूने दाखवलेल्या वाटेवर चालणं. राजाजी या वाटे जाय ते 84 आडवे होय, का राक्षस दिवो पाहे राती होणी. म्हणून गुरु दाविली या वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, त्याने बुद्धीचा मळकटा धुवून जाय. इथं जे यायचं तर बुद्धीचा मळ धुवून जाण्यासाठी, इथं यायचं तर मीपणा गळून पडण्यासाठी. मी अविवेकाची काजळी फेडून या ज्ञान दीप उजळी, ते या योगिया दिवाळी पाहे निरंतर. निरंतर तुमच्या जीवनात जर दिवाळी पाहिजे असेल तर पहिल्यांदा ही अविवेकाची जी काजळी आपल्या दिव्याला चढलेली आहे ती आपल्याला घालवायची आहे. आणि त्याच्यासाठी प्रवचन आहे. महाराजाला बोलता येते म्हणून इथं आलेला नाहीये. तो अतिशय गरिबी भोगलेला, आईच्या अंगात यायचं, 18-20 दारिद्र्य असलेला हा माणूस इथं बसलाय बघा. कुणी बोललेलं सोसायचं नाही, मारामारी करायचो. 9 तरुण मंडळामध्ये चिकमोत्याची माळ म्हणून 8-8 तास गणपती घालवताना नाचायचो.
वरातीला गावामध्ये तर नुसतं असं असं करून जीभ बाहेर काढून गेले 4-4 तास नाचायचो आम्ही. आणि सद्गुरू वामनराव पै महाराज मिळाले आम्हाला आणि जगण्याचा अर्थ कळाला. जगणं कळलं, वागणं कळलं, बोलणं कळलं. आणि हे कळलं म्हणून तुम्हाला सांगायला आलोय. काय जास्त मी काय संस्कृतचा पंडित नाही किंवा कोणी मोठा वक्ता नाही किंवा मोठा प्रवचनकार नाही. आपण हातात दगड घेतलाय, तो फेकला वरी, तो चुकून पडला मस्तकावरी, तेथे गुरुत्वाकर्षण काय करी. आपणच हातात दगड घेतलाय आणि वर टाकलाय, तो डोक्यात पडलाय आणि आपलं डोकं फुटलंय. तिथं गुरुत्वाकर्षण शक्तीला दोष देऊन उपयोग नाही. म्हणून मुद्द्याकडे आपल्याला यायचा. आपला प्रबोधनाचा विषय आहे जीवन संगीताचं सप्तस्वर. हे सप्तस्वर पहिल्यांदा आपल्याला हे आपल्यातला आसूर गेला पाहिजे ना. आसूर गेल्याशिवाय सूर समजणार नाही आपल्याला. म्हणून अज्ञान हा सैतान आहे आणि ज्ञान हाच देव आहे. याच्यासाठी आपलं अज्ञान काय आहे, मी कोण आहे. तू ईश्वराचा पुत्र आहेस, विषय संपला. देवाच्या पुत्रानं काय करायचं, देवाचीच कामं करायची, सुख देण्याची आनंद देण्याची कामं करायची. घरामध्ये जी मंडळी आहेत ना, सगळ्यात महत्वाचं मी सांगतो, कीर्तनकार आणि प्रवचनकारांना जाहीर, महाराष्ट्राच्या मातीत जो कोणी कीर्तन करत असेल आणि प्रवचन करत असेल, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, देव आणि धर्म ही पोरं ठरवायची कामं नाहीत. लंका कोणी जाळली, हनुमंतानं, तो बघून घेईल. आपलं काम नाही लंका जाळण्याचं. राम नाम नुसतं घ्या म्हणलं तर आपल्याला जमत नाही. आणि खरंच का होते दगड तरला असतील पाण्यावर, बेटा ते तुझं काम नाही. तुला पेला दूध दिलं तर पुळकी थांबाना तुझी, तर तू दगडाच्या गोष्टी कशाला करतो. आलं लक्षात ना. पचवण्याची ताकद पाहिजे ना. रामनाम कुणीही घ्यायचं असतं का. ते ताकद पाहिजे तेवढी, ते शोभलं पण पाहिजे तोंडामध्ये. ती आईवडिलांची पुण्याही लागते, नाही तर नाम येत नाही. दादा सद्गुरू गेले होते आळंदीला आणि सगळी भिका मागणारी मुलं आली तर द्या की आम्हाला पैसे. सद्गुरू म्हणले विठ्ठल विठ्ठल म्हणा घ्या पैसे, विठ्ठल विठ्ठल म्हणा घ्या पैसे. एक पोरगी विठ्ठल विठ्ठलच म्हणा ना. मंदिरापर्यंत आली, माऊलींच्या समाधीपर्यंत पण ती अरे म्हणले 10 रुपये देतो, विठ्ठल विठ्ठल म्हण. नाही, शेवटी ती म्हणते मला ते म्हणायचं लाज वाटते. म्हणजे देवाचं नाव घ्यायला ज्याला लाज वाटत असेल ना, त्याच्या जीवनामध्ये किती जन्माची पुण्याई नसेल, पापाची कमाई असेल, पापाचे पर्वत असतील, हे आपण ओळखून जायचं. म्हणून जयाची वाचे पुढा नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळ मुखासी यावया. अनंत जन्मीची पुण्याई आपल्या जीवनात असावी लागते, तेव्हा भगवंताचं चिंतन आपल्या हातून घडतं. म्हणून हे सद्गुरूंनी जो दिलेला मंत्र आहे, त्या मंत्रानं तुमचा उद्धार होणार आहे. वाल्या कोळ्या रामनामानं तरला, आपल्याला तरायचं आहे ना ते भगवंताच्या चिंतनानं, भगवंताच्या रामनामानं. आजी रामनामानं तरायचं आहे. तुम्ही असं करून नाही करणार, रामनाम घ्या तुम्ही. मग हे रामनाम अतिशय महत्वाचं आहे. ज्याच्या ध्यानी